या अनुषंगिक साधना ज्या मी घेतो आहे, आज आपण एक अनुषंगिक साधना करणार आहोत। याच्यामध्ये शक्यतोवर असं धोरण ठेवून या साधना घेतल्या जात आहेत की आपली सांप्रदायिक जी सोहम साधना आहे त्याचे अनेक प्रदर उलगडून दाखवता यावेत आणि आपल्याला त्याची माहिती व्हावी। तसं गुरुपदिष्ट सोहम साधना त्याला अगदी जवळ जाईल अशी साधना, ज्या 2 साधना आठवड्यातून मी घेतो त्याच्यामध्ये एक साधना या प्रकारे असावी असा शक्यतो प्रयत्न मी करतो आहे। आणि त्याचबरोबर नामस्मरण, सगुण रूपाचं ध्यान किंवा रामरक्षेच्या आधाराने साधना, भगवंतांच्या उपदेशाच्या आधाराने नामस्मरण आणि तो बोध लक्षात ठेवून साधना, अशा प्रकारे आठवड्यातून अजून एखादा वार वापरला जातो आहे। अशा करता की आपण आपल्या मूळ साधनेपासून भरकटूही नये आणि आपल्याला इतर साधनांची ओळख व्हावी आणि त्या साधनांची अंतरंगता देखील आपल्या लक्षात यावी। आज एका काव्यावर आधारित अशी अनुषंगिक साधना मी घेणार आहे। काही काळापूर्वी मी हे काव्य केलेलं आहे आणि माझ्या कल्पनेप्रमाणे मागच्या आठवड्यामध्ये या काव्यावर आधारित अशी अनुषंगिक साधना मी आधीच रेकॉर्ड करून ठेवली आणि ती आता आपण सर्वजण करणार आहोत। मीही तुमच्याबरोबर करणार आहेच। हरी हरी। आपण सोहम ध्यानाची अनुषंगिक साधना करणार आहोत। मी प्रथम काव्य वाचून दाखवतो। नरदेही चरम लक्ष, जन्म मरण चक्री मोक्ष, परमार्थी राहोनी दक्ष, आत्मज्ञान साधावे। आत्मज्ञानासी कारण तो वैराग्य विचार पूर्ण, त्याचेनी आधारे आसन जमवावे बरे। भक्ती प्रेमे सद्गुरु स्मरण, विषयांचे होतसे विस्मरण, सत्वभाव बळावता मन अंतरी स्थिरावे। गुरुवाक्याचे करावे चिंतन, अर्थावबोधी रमोनी मन, ब्रह्मरूप होण्या आपण सिद्धता पावे। नाभीपासोन चित गगन, मन प्राणाते एकवटोन, मध्यमा मार्गे सोहम स्मरण करावे सुखे। चिदाकाशी प्रवेशता, सोहम प्रत्यय ये हाता, चिदानंदाशी ऐक्यता होऊन राहे। पुनरपी वृत्तींचा उदय, होता येतसे भव प्रत्यय, तेव्हा द्रष्टृत्वे वृत्तींचा लय साधावा लागे। वृत्ती उद्भवता साक्षित्वे निवारी, ब्रह्मपद प्राप्ती शून्यते उपरी, हाच अभ्यास निरंतर करी आत्मसुखा कारणे। या अभ्यासे आनंद स्थिती, या अभ्यासे परम शांती, या अभ्यासे जीवन मुक्ती, निसंदिग्ध ज्ञान। मकरंद देई आशीर्वचन, घडो आवडी श्रवण साधन, श्री गुरु पाऊले स्मरोन, क्षेम कल्याण चिंतितसे। या काव्याच्या अनुषंगाने आपल्याला गुरुपदिष्ट सोहम ध्यान करायचं आहे। हे ध्यान करत असताना आपण या काव्यामध्ये जी प्रक्रिया सांगितलेली आहे ती प्रक्रिया अनुसरत हे काव्य आणि त्याप्रमाणे साधना करणार आहोत। असं असल्यामुळं याला अनुषंगिक साधना असं मी म्हटलं। आपण सर्वांनी
डोळे मिटून ध्यानाच्या आसनामध्ये ताठ बसायचं आहे. या काव्यामध्ये ज्या साधनेचं वर्णन केलेलं आहे ती साधना आपण सर्वांनी एकत्रित करायची असल्यामुळं मी सांगेन आणि आपण त्याप्रमाणे अनुसरायचं आहे. नरदेहाचं चरम लक्ष परमात्म प्राप्ती हे आहे आणि परमात्म प्राप्तीसाठी आत्मज्ञान प्राप्त करणं हे गरजेचं आहे. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम या जन्म मरण चक्रातून सुटून जन्म नाही रे आणिक तुका म्हणे हेची भाक अशा अवस्थेमध्ये जर पोचायचं असेल तर आपल्याला विवेकच करायला पाहिजे. हा विवेक आपल्याला परमार्थ करायचा आहे, परमार्थाच्या बाबत दक्ष राहायचं आहे, असं या विवेकाचं स्वरूप आहे. आपण डोळे मिटल्या मिटल्या तशा प्रकारे या नरदेहाचं चरम लक्ष साधायचं असल्यामुळं मी परमार्थामध्ये दक्ष राहीन असा विवेक करूया. परमार्थ करून आत्मज्ञान साधण्याविषयी दक्ष राहण्याचा विवेक करत असताना या विवेकामध्ये सहजच वैराग्य भाव अंतर्भूत होतो. या आत्मज्ञान साधण्याच्या गोष्टीसाठी प्राधान्य दिलं की अर्थातच इंद्रियांचे अनावश्यक भोग हे टाळण्याकडे प्रवृत्ती होते. याला वैराग्य विचार असं म्हणतात. प्रत्येक इंद्रियांचे जे आपले आपले विषय आहेत त्याच्यातले धर्म्य आणि नीतीचे विषय जर सोडून दिले तर अधर्मी आणि अनीती विषयक अशा विषयांबद्दल आपल्याला वैराग्यच असायला हवं. या वैराग्याचा आपण पुरेपूर निश्चय करू. आत्मज्ञानाच्या विवेकाबरोबर आत्मज्ञान साधण्यासाठी साधक म्हणून वैराग्याचीही आवश्यकता आहे. आपण चिंतन करू. आत्मज्ञान साधण्याचा विवेक आणि त्याबरोबरच वैराग्याचा निश्चय हे दोन्हीही केल्याबरोबर आपल्याला आता ध्यानाची प्रेरणा होणं स्वाभाविक आहे. यासाठी ध्यानाचं एक सुयोग्य आसन आपण जमवणं आवश्यक आहे. आपण ध्यानाच्या आसनामध्ये बसलेलेच आहोत
आपण एकदा आपलं सगळं आसन तपासून पहा. स्थिर सुखम आसनम असं आसनाचं वर्णन केलेलं आहे. पाठ, मान आणि मस्तक एका सरळ रेषेमध्ये असावेत. शरीरावर कुठेही अतिरिक्त ताण नको. चेहऱ्याचे स्नायू सैल सोडलेले असावेत. आपण सगळं तपासून बघा. आता आपल्याला सद्गुरु स्मरण करायचं आहे. सद्गुरूंच्या स्मरणामध्ये सगळ्या गुरु परंपरेचं स्मरण येतं. आपण सद्गुरु स्मरण करताना त्यामुळं सगळ्या परंपरेचं स्मरण करू. अध्यात्म विद्येचा जो का आदि गुरु, आदिनाथ दातारू वंदू आता. शिवशक्ती बीज प्रसाद पवित्र, ज्या योगे मच्छिंद्र धन्य झाला. मच्छिंद्राचा शिष्य गोरक्ष प्रसिद्ध, पुढे गहिनी नाथ सिद्ध योगी. गहिनी नाथे कृपा केली निवृत्तीसी, निवृत्ती उपदेशी ज्ञानदेवा. देव चूडामणी ज्ञानदेवा पाठी, पुढे गुंडाख्यादी रामचंद्र. महादेव रामचंद्र विश्वनाथ, गणेश प्रसिद्ध स्वरूपानंद. तयाचा अंकित माधवनाथ थोर, योगसार गुज देई मज. उपदेशिला सोहम मंत्र ध्यान खूण, आत्मरंगी पूर्ण रंगविले. स्वानंद वैभवी धाला मकरंद, गुरुसेवा छंद धरुनिया. गुरुसेवा छंद धरुनिया. गुरु परंपरेचं स्मरण करून आपल्या सच्चिदानंद सद्गुरूंना मनोमन आपण नमस्कार करूया. सद्गुरु स्मरणामुळं आपल्या अंतःकरणामध्ये भक्ती प्रेमाचा उदय होतो. सद्गुरु स्मरणामुळं आपलं अंतःकरण विषयरहित होतं. अंतःकरणामध्ये सत्वभावाची जागृती होऊन सत्वभावाची वृद्धी होते. मनाला स्थिरता प्राप्त होते. आता आपण या स्थिर झालेल्या शांत झालेल्या मनानी गुरुवाक्याचं स्मरण 3 वेळेला करू. गुरुवाक्य आहे ओम तत्वम सोहम 6
अथवा श्रीम तत्वम सोहम सहा, पुरुषांनी ओम तत्वम सोहम सहा आणि भगिनी वर्गाने श्रीम तत्वम सोहम सहा हे 3 वेळेला मनातल्या मनात म्हणायचं आहे. सद्गुरु शिष्याला उपदेश करतात की तू निर्गुण, निराकार, अव्यक्त, अविनाशी परमात्म स्वरूपच आहेस. त्याच्यावर शिष्य प्रतिसाद देतो की मी निर्गुण स्वरूप आहे, मी निराकार स्वरूप आहे, मी अव्यक्त अविनाशी स्वरूप आत्माच आहे. मी देह मन बुद्धी नाही, मी तोच आहे, तो परमात्माच मी आहे, मी तो परमात्माच आहे. या गुरुवाक्याचं चिंतन आपण करू आणि त्याच्यामध्ये अर्थामध्ये त्याच्या आपण रमून राहू. मी तुम्हाला 3 मिनिटं देतो. चिंतने चिंतने तद्रूपता या न्यायाने आपण तेच होऊन राहायचं आहे. देह मन बुद्धी आपण नाही. आपण निर्गुण, निराकार, अव्यक्त, अचिंत्य परमात्माच आहोत.
आता आपण सोहमचे श्वास घेणार आहोत. अनुग्रहाच्या वेळेला सोहमचे हे श्वास कसे घेतले जातात हे सद्गुरु शिष्याला दाखवतात. मध्यमा नाडीतून अथवा सुषुम्ना नाडीतून, दोन्ही एकच, नाभिस्थानापासून मन आणि प्राण यांची गाठ घालून सो अशा शब्दासहित आपण चिदाकाशामध्ये श्वासासकट प्रवेश करायचा आहे. मन आणि प्राण हे चिदाकाशामध्ये एकत्रित सो या शब्दाबरोबर नेल्यानंतर तिथं आपण 2-3-4 क्षण म्हणजे अंदाजे 8-10 सेकंद श्वास रोधून थांबून राहायचं आहे. हे जे 8-10 सेकंद थांबून राहायचं आहे, कोणाला कदाचित 5-7 सेकंद देखील जमेल. चिदाकाशामध्ये त्यावेळेला आपण परमात्म्याशी एकरूपता साधली असा भाव धरून थांबून राहायचं आहे. त्यावेळेला विचार नको. नंतर हम असं म्हणत श्वास सोडत असताना परमात्म्याशी एकरूपता साधलेला मी जीव परत नाभिस्थानी येतो आहे अशा बोधानी आपण श्वास सोडायचा आहे. पूर्णपणाने श्वास सोडल्यानंतर परत श्वास घ्यायचा आणि चिदाकाशामध्ये सो असा शब्द उच्चारत आपण जायचं. हे पाठीच्या मणक्याच्या आधाराने आपण वर जातो आहोत अशी भावना करायची. याच्यामध्ये मन, प्राण म्हणजे श्वास आणि सोहम शब्द अशी त्रिवेणी बांधून आपण नाभिस्थानापासून ते चिदाकाशापर्यंत एक प्रकारे वारी करणार आहोत. असे अंदाजे 7-8 श्वास आपल्याला घ्यायचे आहेत. अधिकाधिक 10 श्वास आपल्याला घ्यायचे आहेत. मनाला इकडं तिकडं करायला अजिबात संधी न देता मनाला श्वासावर एकत्र करून सो या शब्दाने चिदाकाशात जायचं. तिथं ब्रह्मतेच्या भावानी 5-7 सेकंद थांबायचं आणि परत आपल्या मूळ ठिकाणी हम असं म्हणत नाभिस्थानी यायचं.
आता एक श्वास असा घ्यायचा, सो असं म्हणत चिदाकाशामध्ये जाऊन पोचल्यानंतर तिथं श्वास रोधून धरायचा. मन परमात्म्याशी तदाकार होऊन राहिलेलं आहे. आणि आता आपण चिदाकाशामध्येच थांबून राहायचं आहे. श्वासाबरोबर परत खाली यायचं नाही. श्वास जेव्हा सुटायचा तेव्हा सुटो. मुद्दामहून रोधूनही धरू नका, घाईघाईनी सोडूही नका. हळूहळू सावकाश जसा सुटायचा तसा नैसर्गिक रीतीने सुटेल. आणि नंतर तुम्ही श्वासाकडे पूर्णपणाने दुर्लक्ष करून आता चिदाकाशामध्ये परमात्म्याशी एकरूपता साधून थांबलेले आहात, अशा भावाने थांबायचं आहे. चिदाकाशामध्ये तुम्ही अव्यक्त, निर्गुण, निराकार, अविनाशी असे परमात्मा होऊन थांबलेले आहात. परमात्म्याशी एकरूप होऊन थांबलेले आहात. पण तशा प्रकारचा थेट विचार नाही, शब्द नाहीत. शब्दरहित भावनेनी चिदाकाशात तुम्ही थांबलेले आहात. कोणतीच वृत्ती उठू द्यायची नाही. ब्रह्म भावनेशी तदाकारता. सोहम भावना युक्त निर्विचार. सत स्वरूप. म्हणजे अव्यक्त, अविनाशी, निर्गुण ब्रह्म.
आपण अव्यक्त अविनाशी निर्गुण स्वरूप आहोत हे त्या अव्यक्त अविनाशी निर्गुणालाच समजतं, म्हणून तो चित स्वरूप देखील आहे. तोच जाणीव स्वरूप आहे, ज्ञान स्वरूप आहे. जो सत आहे तोच चैतन्य रूप आहे. चिदाकाशामध्ये आपण अविनाशी चैतन्य ब्रह्म आहोत. देहभावना नाही, विकार नाहीत. विचार नाहीत. कल्पना नाही. विचार रहित होऊन अविनाशी स्वरूपाशी एकरूपता झालेली समजते तर आहे. यालाच चिदानंदता असं म्हणतात.
सावध राहा. सावधपणा सुटला तर ब्रह्मभावनेपासून साधक विचलित होतो. त्याच्या ठिकाणी वृत्ती निर्माण होतात. म्हणून सावध राहा, वृत्तीच उठू देऊ नका. ब्रह्मभावनेशी तदाकारता साधा. जर वृत्ती उठू लागली तर वृत्तीच्या पाठोपाठ द्रष्टा त्या वृत्तीशी समरस होतो आणि त्याचा ब्रह्मभाव नाहीसा होतो. वृत्ती ही जगतासंबंधी असते, बाह्य गोष्टींच्या संबंधी असते, संसाराच्या संबंधी असते, विषयाच्या विकाराच्या संबंधी असते. नोकरी, उद्योग, व्यवसाय, कुटुंब, प्रपंच अशापैकी काही त्याचं स्वरूप असतं. आणि एकदा का वृत्तीला प्रतिसाद दिला की त्या वृत्तीचा हात धरून आपण परमात्म स्वरूप आहोत हे विसरून परत फिरायला सुरुवात होते. त्याच्यामध्ये आपला किती वेळ जाईल काही सांगता येत नाही. म्हणून सावध राहायचं. तरीही जर वृत्ती उठतच असतील तर आपण चिदाकाशामध्ये ब्रह्मभावनेनी असलेले जाणीव स्वरूप आपण द्रष्टा आहोत, साक्षी आहोत अशी भूमिका घ्यायची. आपण परमात्म स्वरूप आहोत आणि द्रष्टा आहोत, दृश्याचा द्रष्टा आहोत किंवा वृत्तीचा साक्षी आहोत. आणि या साक्षी वृत्तीनी, द्रष्टा भावनेनी आपण आज्ञाचक्रापाशी लक्ष देऊ. अवांतर उठणारे विचार हे आज्ञाचक्रापाशी उठतात आणि तुम्ही त्याच्या आत आहात, चिदाकाशामध्ये. तिथून तुम्ही साक्षीत्वानी पाहत आहात. तुम्ही मुळात परमात्म स्वरूप आहात. डोळे तिरके करून आज्ञाचक्रापाशी पाहण्याची गरज नाही. हे जाणीवेनी पाहायचं आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की मने मन घालोनी मागे. मनानेच मन माग घालायचं आहे. वृत्तीचेच दोन भाग केले. एक साक्षी वृत्ती जी तुमच्यापाशी आहे, तुम्ही परमात्मा, तुम्ही विचारामध्ये अडकायचं नाही म्हणून साक्षी वृत्ती धारण केली. आणि या साक्षी वृत्तीनी समोर उठणारी जी वृत्ती आहे ती कोणतीही असो, जर उठली तर तिचा त्याग करायचा. समोरच्या वृत्तीचा त्याग केला तर वृत्ती गळून पडते.
कारण विचार करणारे तुम्ही असता. जर तुम्ही ठरवलं हा विचार सोडून द्यायचा, तर तो विचार गळून पडतो. समोरचा विचार गळून पडला की तुम्ही विचाररहित होता. ही विचाररहितता परत एखाद्या विचारामुळेच मोडते. तुम्ही द्रष्टृत्वानी अथवा साक्षीत्वानी परत समोर उठलेला विचार बाजूला सारायचा. तुमच्या बाजूला सारण्याच्या निश्चयाने तो विचार गळून पडेल, ती वृत्ती गळून पडेल. समोर विचाररहितता आहे आणि विचाररहितता वेगळेपणाने पाहणारे तुम्ही साक्षी आहात. मुळात परमात्म स्वरूप आणि साक्षी भाव धरलेले असे तुम्ही. अशी उठणारी प्रत्येक वृत्ती सावधपणाने, समर्थ म्हणतात, सावध, साक्षेपी आणि दक्ष, प्रज्ञावंत आणि विश्वास, तयासी साधनी सायास करण्याची न लगे. सावध राहून समोरचा विचार सोडून द्यायचा प्रत्येक वेळेला. दहा 20 सेकंद वृत्तीरहित असे जातात. पुन्हा वृत्ती उठली तर तिचा परत लगेच त्याग करायचा. क्रमाक्रमाने दोन विचारांच्या मधलं अंतर 10 सेकंद, 15 सेकंद, 20 सेकंद, 40 सेकंद असं वाढत जातं, असं तुमच्या लक्षात येईल.
वृत्ती उद्भवली की साक्षीत्वाने ती सोडून द्यायची. असं करता करता दोन वृत्तींमधलं अंतर हे दीर्घ व्हायला सुरुवात होते. मिनिट, 1.5 मिनिट, 2 मिनिटं, 2.5 मिनिटं पहिली वृत्ती गळून पडली आहे आणि पुढची वृत्ती उठतच नाहीये. अशा वेळी वृत्ती शून्यतेचा प्रत्यय साधक घेऊ लागतो. दीर्घकाळ वृत्ती उठली नाही तर तिला वृत्ती शून्यता असं म्हणतात. यावेळेला समोर शून्य आहे, वृत्तीच नाही हे समजणारा मात्र शिल्लक असतो. त्यांनी साक्षी वृत्ती धारण केलेली असते. पण समोर जर दीर्घकाळ वृत्ती शून्यता असेल तर साक्षीत्व देखील गळून पडतं, साक्षी वृत्ती देखील नाहीशी होते आणि साक्षी वृत्ती ज्यांनी पकडून ठेवलेली होती तो सच्चिदानंद आत्मा केवळ शिल्लक राहतो. ब्रह्म भावनेनी तिथं शुद्ध
मी शिल्लक राहतो. या शुद्ध मीला आपणच परमात्मा आहोत असा साक्षात बोध तत्क्षणी होतो. आत्मा हा स्वसंवेद्य असल्यामुळं, म्हणजे स्वतःच स्वतःला जाणायला समर्थ असल्यामुळं, तो शुद्ध आत्मस्फुरण सत चित आनंद स्वरूपाने केवळ शिल्लक राहतो. आपल्या सच्चित आनंद स्वरूपाचा आपणच प्रत्यय घेतो. या अभ्यासे आनंद स्थिती या अभ्यासे परम शांती या अभ्यासे जीवन मुक्ती निसंदिग्ध ज्ञान जीवनाचं चरम लक्ष्य असं परमात्म सुख या स्थितीत प्राप्त होतं. हे गुरुकृपेने घडतं. आपण कृतज्ञतापूर्वक सद्गुरूंना परत एकदा मनोमन आठवू. त्यांच्या चरणांवर आपण मस्तक ठेवू, त्यांचे आशीर्वाद आपण घेऊ. या काव्याचा शेवट आहे,
मकरंद देई आशीर्वचन, घडो आवडी श्रवण साधन, श्री गुरु पाऊले स्मरोन, क्षेम कल्याण चिंतितसे. या ध्यानातून आपण बाहेर यायचं आहे. आपले तळहात एकमेकांवर किंचित घासून आपल्या कपाळाला, डोळ्याला, गालांना हलकेच स्पर्श करत आपण ध्यानातून सावध होऊन डोळे उघडूयात. हरि ओम तत्सत. हरि हरि हरि. हरि हरि. या अनुषंगिक साधनांचं सर्वदूर स्वागत होत आहे. अशा करता स्वागत होत आहे की एरवी मन शांत होणं, विषयाखेरीज असणारा आनंद प्रत्ययाला येणं, आपलं आतलं सुख आपल्याला प्राप्त होणं, या कोणाकोणाला कपोल कल्पना वाटण्याची शक्यता होती. तुमच्यासारखे नाही. तरी देखील अनेक व्यक्तींना विषयाच्या सुखाखेरीज निर्विषय सुख असतं याची कल्पनाच नसते. या साधनांमुळं एका तासामध्ये जणू हाताला धरून नेल्यासारखं त्या सुखापर्यंत आपण जाऊन पोचतो. असं असल्यामुळं आपला साधनेवरचा विश्वास दृढ होतो, संतांच्या शिकवणुकीवरचा विश्वास दृढ होतो. मला असं वाटतं की या काळामध्ये या अनुषंगिक साधना हे एक प्रकारे आपल्याला मिळालेलं वरदानच आहे. हे कालांतराने तुम्हाला जास्त जास्त समजेल, लक्षात येईल. तसा हा काळच इतका असाधारण आहे की आपल्या मागच्या काही पिढ्यांना अशा प्रकारच्या काळाची कधी कल्पनाच नव्हती. एक प्रकारे असाधारण काळ अनुभवाला मिळणं हेही भाग्य आहे त्या तऱ्हेने, असं आपण म्हणू. आपण काळजी घेऊ म्हणजे झालं. हा जो लॉकडाऊनचा काळ आहे तो 3 मे रोजी संपला आणि तो संपायच्या आधीच सरकारने तो अजून 14 दिवस वाढवला. म्हणजे आता 17 मे पर्यंत हा काळ चालू राहील. कोणाकोणाची अशी समजूत होती की हा काळ काय जे झोन त्यांनी सांगितलेले आहेत त्याप्रमाणे पुण्यातल्या काही भागांनाच केवळ रेस्ट्रिक्शन आहे, तसं नसून सगळं पुणंच रेड झोन खाली आहे असं मला
कोणीतरी आज सकाळी सांगितलं. तसंच हा काळ संपल्यानंतर आपली केंद्र कधी सुरू होतील अशा प्रकारे ही शंका लोकांच्या येत आहेतच. मागच्या केंद्रामध्ये गिरीशदादांनी निवेदन केलं तसं सगळं सुरक्षित झाल्याखेरीज आपली केंद्र आता उघडणार नाहीत. या धोक्याची जाणीव होऊन सगळ्या भारतामध्ये लॉकडाऊन डिक्लेअर केला त्याच्या 4-5 दिवस आधी आपण आपली केंद्र बंद केली. म्हणजे तशी सुतराम शक्यता हे होईल की न होईल अशी वाटत असतानाच आपण आपली केंद्र बंद केली आणि सगळा भारत पूर्ववत सुरू झाल्यानंतर आपण नीट अंदाज घेऊन मग कालांतराने जे 10-20 दिवसांनी समजा ही केंद्र आपण सुरू करणार आहोत. सर सलामत तो पगडी 50, पगड्या 50 पगड्या डोक्यावर घालता येतील, पण आपण सुरक्षित पाहिजे. साधकाचं जे जीवन आहे ते कसं तरी जगून नाहीसं होण्याकरता निर्माण झालेलं नाही. कोणाचंच जीवन कसं तरी जगून नाहीसं होण्याकरता निर्माण झालेलं नाही. पण त्यातल्या त्यात ज्याला जीवनामध्ये चरम लक्ष साधायचं आहे त्यांनी आपलं जीवन बेतानी जपून असंच जगलं पाहिजे. त्यामुळे हा जो काळ आहे या काळामध्ये आपण जे आदेश असतील ते आपल्या हिताचे आहेत असं लक्षात घेऊन त्याचं पुरेपूर पालन करूया. अजून जर हा काळ असाच वाढला तर मी तुमच्याशी संपर्क साधण्यासाठी अजून एखादा वार वाढवण्याची शक्यता आहे. त्यामुळं आपली जी भेट आहे ती भेट अपरिहार्यपणाने होतच राहणार. एवढंच नव्हे तर कदाचित अजून एखादं केंद्र अशाच प्रकारचं घेऊन आपलं एकत्रीकरण हे डिस्टंटली एकत्रीकरण नाही का, म्हणजे तुमच्या घरी तुम्ही आणि गणेशपुरम मध्ये मी असं एकत्रीकरण हे चालूच राहील. उलट त्याची संख्या कदाचित मी वाढवीन देखील. त्यामुळे आपण उत्साह गाळण्याची काही आवश्यकता नाही असं मला वाटतं. या काळाचा उलट अधिकाधिक लाभ आपण करून घेऊया. हरि ओम तत्सत. हरि हरि हरि. बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ. हरि 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 हरि. स्वामी जी.